अरे बाळा, झोपून घे. उद्या शाळेत जायचं नाही का? हो आई, मी थोडा वेळ अभ्यास करतो आणि मग झोपतो. अरे रात्र खूप झाली आहे, वीज नाही आहे. तुझ्या डोळ्यांना त्रास होत नाही का? किती वेळ जागशील? झोप आता. नाही ग आई, तू एवढी दिवस रात्र मेहनत करते माझ्यासाठी. मी तुझ्यासाठी रात्रीचा दिवस एक करेल आणि खूप खूप मोठा होईल. रघु, तुला खूप मोठं झालेलं बघायचं आहे, पण यासाठी किती कठीण परिस्थिती आली तरी तू हार मानू नकोस. हो आई, मी तुला तुझ्या कष्टाचे फळ दिल्याशिवाय थांबणार नाही. पुढील दृश्य. रघु शिकत असलेली शाळा. वर्गात शिक्षक प्रश्न विचारतात व रघु कसे उत्तर देतो ते बघूया. वस्तू तरंगत असण्याचं कारण काय आहे? कोण सांगेल? बोल रघु. पाण्यापेक्षा हलकी घनता असलेल्या वस्तू पाण्यावर तरंगतात. माझा पुढचा प्रश्न. कोणत्या वायूमुळे मेणबत्ती जळते? बोल रघु. ऑक्सिजन. शाब्बास रघु, तुझी जिद्द पाहून मला खात्री आहे तू मोठ्या पदावर पोहोचशील. धन्यवाद गुरुजी. मी माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करेल आणि संशोधन क्षेत्रात नाव मोठे करेल. पुढील दृश्य. भारतातील संशोधन केंद्र. वैज्ञानिक डॉक्टर रघुनाथराव माशेलकर यांच्यासोबत चर्चा करत असताना. चला बघूया. सर, अमेरिकेचे पेटंट कार्यालयाने हळदीवर पेटंट दिला आहे. त्यांनी दावा केला आहे की हळदीचा औषध उपयोग अमेरिकेचा शोध आहे. काय? हळदीचा औषधी उपयोग अमेरिकाचा आहे? हे साफ खोटं आहे. हो, पण आपण काय करू शकतो? आयुर्वेदामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. सर, हे पेटंट पारंपरिक ज्ञानाचा अपमान आहे. आपण काहीतरी केलं पाहिजे. हो, हे फक्त हळदीचा नाही तर भारताच्या ज्ञानाचा प्रश्न आहे. आपण ह्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर लढा देऊ. पुढील दृश्य. डॉक्टर माशेलकर लढ्याची तयारी करत असताना. चला बघूया. आपल्याला ठोस पुरावे शोधावे लागतील. आयुर्वेदातील प्राचीन ग्रंथ, पारंपरिक उपचार पद्धती आणि वैज्ञानिक डेटा गोळा करून आपण हे पेटंट खोडून काढू. हो सर, आम्ही तुमच्या सोबत आहोत. सर, पण हे सोपे नाही. अमेरिकन पेटंट प्रणाली तांत्रिक आणि कायदेशीर अडथळे असतात. हो, पण मी देशासाठी हा लढा लढेल. हळदीवरचा हक्क आपलाच आहे. आपण हे सिद्ध करू. पुढील दृश्य. अमेरिकेच्या पेटंट कार्यालयातील सुनावणी सुरू असताना. तुमच्या म्हणण्यानुसार हळदीचा औषधी उपयोग प्राचीन काळापासून तुम्हाला माहीत आहे, पण याचे तुमच्याकडे पुरावे आहेत का? हो, आमच्याकडे आयुर्वेदातील ग्रंथ, पारंपरिक उपचार पद्धती आहे. अजून पुरावे सादर करावे लागतील. भारतात हजारो वर्षांपासून हळदीचा जखमांवर आणि आजारांवर उपयोग होत आहे आणि त्याचे कागदपत्रही आमच्याकडे आहे. पुढील दृश्य. कार्यालयात वकील पुरावे सादर करत असताना. या फाईलमध्ये हळदीचे शोधाचे प्रमाणपत्र, लोकांवर हळदीचे केलेले औषधी उपयोग, लोकांनी प्रतिक्रिया दिलेले कागदपत्र आहेत. हो, खरोखर हळद हा तुमच्या पारंपरिक संस्कृतीचा भाग आहे. आम्ही हा पेटंट रद्द करण्याचा विचार करू. पुढील दृश्य. भारतातील संशोधन केंद्र. सर्व वैज्ञानिक विचार करत असताना. चला बघूया. सर, आनंदाची बातमी आहे. अमेरिकन पेटंट कार्यालयाने पेटंट रद्द केला आहे. आपला विजय झाला आहे. सर, हा विजय भारताला तुमच्यामुळे मिळाला आहे. हा विजय माझा नाही, हा भारतीय परंपरेचा विजय आहे. आपल्या ज्ञानावर कोणीही हक्क सांगू शकत नाही. आपल्या ज्ञानाची कदर करण्यासाठी आपल्यालाच पुढे यावं लागतं. चला आपण सारे भारताच्या भौतिक वारशाचे रक्षण करूया. वंदे मातरम!